आहे त्यांना हकलवायला लागेल बिकॉज तर कॉलॅजन सप्लिमेंट्स वगैरे होते. तिथे हा रूट मॅप लावलेला आहे 5 किलोमीटरसाठी, 10 किलोमीटरसाठी आणि 21 किलोमीटरसाठी. सो गाईज गुड मॉर्निंग. मी आता हा व्लॉग स्टार्ट करते माझ्या सोसायटीमधून. आत्ता वाजलेत 6:15 आणि मी वॉकला आली आहे बाहेर. कारण मी उद्या आहे कोकल कोस्टलचं मॅरेथॉन. KCM कोकल कोस्टल मॅरेथॉन, आणि त्याच्यात आम्ही पार्टिसिपेट केलेले आहे. बरेचसे लोक पार्टिसिपेट केलेले आहे, त्यातून एक मी आहे. आणि मी घेतलं आहे 10 किलोमीटरचं रनिंग किंवा वॉकिंग. सो मी पण पहिल्यांदाच पार्टिसिपेट केलेलं आहे बिकॉज माझं जिम वगैरे सगळंच पॉज झाला होता म्हणून. सो आता मी वॉकला जाते बिकॉज मॅरेथॉनच्या आधी वॉर्मअपची गरज आहे. आणि तर तुम्ही अचानक जाल धावायला, तुमचं मसल तुमचं खूप हे होईल, स्ट्रेच्ड होईल. जर तुम्ही आधी त्याला प्रिपेअर करायला घेतलात तर तुम्हाला ते बरं पडेल. सो कोकल कोस्टल मॅरेथॉनबद्दल कोणाला माहिती असेल तर चांगलंच आहे, बट नाही माहिती असेल तर मी सांगते की कोकल कोस्टल मॅरेथॉन हे एक रनिंगची स्पर्धा आहे. स्पर्धा नाही किंवा एक्सपिरियन्स पण म्हणू शकता. त्याच्यासाठी तुम्ही एक्सपिरियन्स जे तुम्हाला हेल्थबद्दल किंवा होणाऱ्या न्यू इयर स्टार्टिंगचे जे रिझॉल्युशन तुम्ही हेल्थबद्दल घेऊ शकता, त्याचं पण एक नवीन सुरुवात आहे. सो मी पण फर्स्ट टाईम जॉईन केलं आहे बिकॉज मला पण म्हणजे मी माझ्याकडनं दरवर्षी हा चान्स जो आहे तो मिस व्हायचा बिकॉज मी सगळ्यात लेटच हे करायचे. त्यामुळे आत्ता मी सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन केलं आहे. आणि आज तरंगणमध्ये बिब कलेक्शन पण आहे. बिब मीन्स आपला आय कार्ड भेटतो आणि बॅग किंवा बाकीचे जे काही टी शर्ट्स भेटतात. आणि कोकल कोस्टल मॅरेथॉनवाल्यांचं थीम आहे, त्यांचा दरवर्षी थीम ठरतो. तर आजचा थीम आहे तो एक धाव मराठी भाषेसाठी, असं त्यांचं थीम आहे. थीम पण छान आहे. लेट्स सी आता कसं होतं. एक धाव मराठी भाषेसाठी, त्याच्यातून मी आता 10 किलोमीटरचं घेतलं आहे. तर मी कसं करेन, काय करेन ते आता बघूया. मला जाम ह्या थंडीतून उठवत नव्हतं, तरी पण मी उठून आलेली आहे ह्याच्यात. पोरं सकाळची स्कूलला जातात आणि मी एवढं लेट उठून आले. बट एनिवेज ॲटलिस्ट मी ट्राय दिला एक. अदरवाईज माझ्या हाताने काय नसतंच. सो मी ना आज तुम्हाला माझं दुकान पण दाखवणार कसं आहे, काय आहे. खूप थंडी आहे खूप. उद्या सकाळी आम्हाला 6 वाजता जायचं आहे, 6 वाजता. सो मी तिकडचा पण एक व्लॉग बनवणार आहे, जे की तुम्हाला सगळ्यांना कळेल की काय असतं त्याच्यासाठी. हा एक रॅन्डम व्लॉग आहे, असं काही नाही आहे.
दाखवणार आहे. आणि माझं दुकान नाही लावलं आहे अजून. सो आत्ता गिरीश गेला आहे मार्केटला. सो आता थोड्या वेळाने येईल. मीन्स 8 वाजेपर्यंत तरी ॲटलिस्ट ओपन होतो आमचं. ते लावून वगैरे होतं. सो एवढं आलेलं काहीतरी चांगलंच झालं, कारण एवढं सुंदर सनराईज ते बघा, सनराईज ते छान आलेलं आहे. तर आता स्कूल कॉलेजेस जात आहेत आणि तो माझा दुकानाचा स्टॉल आहे. तिथे 2 गुरं दिसत आहेत, त्यांना हकलवायला लागेल बिकॉज अर्धं काही माल असतं ते तिकडे असतं. आता गिरीश येतच असेल कारण तो मार्केटला गेला आहे. पूर्ण माल आमच्या इकडे सकाळी पूर्ण माल मार्केटमधून घेऊन यायला लागतो, नंतर ते आम्ही सेल करतो. सो आता कॉलेजचे आणि शाळेची पोरं सकाळी स्कूल कॉलेजेसला जातात. आमची वेळ ऑलमोस्ट निघूनच गेली आहे ती. सो मी तुम्हाला काही टिप्स देते, जो की जिमच्या आधी किंवा तुम्ही कुठे बाहेर वॉकला वगैरे जॉगिंगला जात असाल तर काय करायचं असतं. सो आधी नॉर्मली वॉक करायचं असतं. वॉक केल्यानंतर वॉक स्लोच असली पाहिजे. हळूहळू तुम्ही तुमची स्पीड वाढवू शकता. अँड त्याच्यानंतर वॉर्मअप करायची गरज असते. वॉर्मअप नंतर मग तुम्ही तुमचा पुढचा हे घेऊ शकता टप्पा, मीन्स रनिंग म्हणा किंवा अदर स्किपिंग वगैरे वगैरे जे काय तुम्हाला करायचं आहे किंवा जिम करायचं आहे ते करू शकता. मग डाईटमध्ये हायड्रेट व्हायची गरज असते आणि प्रोटीन इंटेक असायला हवं त्याच्या आधी. जर तुम्ही प्रोटीन इंटेक नाही घेतलं सो तुम्हाला ते हे सगळं तुम्हाला एक क्विक एनर्जी देतं, पोटॅशियम देतं अँड प्लस प्रोटीन इझी टू डायजेस्ट असतं. त्यामुळे ते इंटेक गरजेचंच आहे. सो मी हा जो व्लॉग आहे ना तो मी कंटिन्यू करणार आहे बीप घेण्यासाठी, बिकॉज तुम्हाला पण कळेल की मी कशाप्रकारे कलेक्ट करणार आहे. मी ड्युटीवर काही हे व्लॉग कंटिन्यू नाही करणार आहे. सो नाही करू शकत बिकॉज फोन सोशल मीडियासाठी नाही एवढा अलाउड करत. थोडाफार यूज करू शकतो पण एवढा पण नाही. मी आता घरी आलेली आहे आणि मी आता डायरेक्ट तुम्हाला तो बीप कलेक्ट करण्याचा शॉट घेईन. मी एवढं लॉंग नाही करू शकत आहे. सो आता मी घरी जाते, रेडी होते आणि मग ड्युटीला जाते. सो मी आता आली आहे ड्युटीला. सो आपण आता डायरेक्टली तिकडेच भेटूया कारण मी आता मध्ये व्लॉग नाही करणार आहे कंटिन्यू. सो येस, डायरेक्टली आपण तरंगणला भेटूया कलेक्ट करताना, नंबर कलेक्ट करताना. ओके, बाय. कारण ते तुझ्या नावासाठी जोडले नाही गेलेत, कारण पण तू तो कॉज घेतलायस त्या कॉजसाठी जोडले गेलेत. चिन्मयताई इथे येत आहेत हे मराठी भाषेसाठी येत आहेत. बाकी कोणी इथे धावायला येत आहेत ते धावायला येत आहेत, धावपटू म्हणून येत आहेत, कोणी पर्सनल बेस्ट करायला येत आहेत. हो येस, मी माझं बीप कलेक्ट केलेलं आहे ऑलरेडी. सो इथे काही जास्त व्हिडिओ घेऊ शकत नाही आहे. हे फक्त काही स्टॉल्स वगैरे लावलेले आहेत कॅबसाठी वगैरे. सो एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. मीन्स ते ब्रेसेस वगैरे लावलेले आहेत त्यांनी, काफ ड्रेसेस प्लस कॅप्स वगैरे वगैरे. टी शर्ट दिलं आहे, ह्याच्यात ड्रिंक्स वगैरे आहे. ह्याचा ते अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी टाकते. सो येस, बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या तरंगणमध्ये आहे.
खूप लोक आलेली आहेत खूप. आणि हे पाठच्या साईडने आहे वाटतं जे मी आली पुढच्या साईडून. ते बघा तिकडनं सगळं फिरून यायला लागतो जर तुम्ही बिप कलेक्ट केला असेल तर. आणि तो त्या साईडचा आहे तो माळनाका आहे. मी पण इथंच फर्स्ट टाईमच आलेली आहे. फोटोज वगैरे काढू शकतो. हे वाले काही स्टॉल्स आहेत. तर कॉलॅजन सप्लिमेंट्स वगैरे होते. आपण जाऊ शकतो आता घरी. हे इथे पण आहे स्टॉल्स. प्लस तिथे स्टॅच्यूज आहे. इथे हा रूट मॅप लावलेला आहे 5 किलोमीटरसाठी, 10 किलोमीटरसाठी आणि 21 किलोमीटरसाठी. सो पाहिजे 10 किलोमीटरवाला आहे. होणार आहे घाटे बीच 10 किलोमीटर. युटर्न असा आहे 5 किलोमीटरचा. यामध्ये आपण सामील होऊया आणि भेटूया उद्या सकाळी. धन्यवाद. फोटो घ्या. सो इथे एवढं छान इन्फॉर्मेशन वगैरे दिलं होतं. सगळं पॉईंट्स वगैरे दाखवलं त्यांनी. कार्यक्रम आता संपलेला आहे ऑलमोस्ट. सगळे लोक बिप कलेक्ट करून जात आहेत. सो येस आजसाठी एवढंच. तर भेटूया आपण उद्याच्या मॅरेथॉनला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.